नमस्कार, तारा न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज आपण खास एका टीमला आज आपण भेटणार आहोत. रपाटा हा चित्रपट आहे जो 10वीच्या मुलांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे आणि तो 2 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे. आज रपाटा चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आणि या चित्रपटाची निर्मिती कशा पद्धतीनं झालेली आहे, कशा पद्धतीची कास्ट त्यांनी निवडली आहे, त्या सर्वांसोबतच आज आपण खास गप्पा मारणार आहोत. तर मी रपाटा टीमचं माझ्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करते आणि तुमचा एकंदरीत अनुभव आज आपण आमच्या दर्शकांना ऐकवणार आहोत. तर नमस्कार. मी विचारेन की जेव्हा अभिनेता म्हणून हा चित्रपट तुझ्याकडे आला रपाटा, काय एक्सपिरियन्स सांगशील ह्या चित्रपटामधील, तुझा अनुभव तू काय सांगशील? नमस्कार, माझं नाव विकास महादेव कोरवी. या चित्रपटामध्ये मी सम्याचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि सम्याबद्दल मी मगाशी जसं बोललो की सम्या हा थोडा शिस्तप्रिय नाही आहे, जो की शिक्षकांचा प्रत्येक गोष्टीला म्हणजे आदरातिथ्य बघत नाही. त्याला वाटतं की बाबा आपल्याकडं आईवडिलांची बॅकग्राऊंड ज्याचे चांगलं आहे असं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याचं म्हणजे बाबा अभ्यासाही मन जास्त लागत नाही अभ्यासामध्ये आणि उन्हाळपणा त्याची 2-3 मित्र जे आहेत, हेम्या, हनम्या आणि सुक्या, यांच्यासोबत तो कायम टवाळकी करत फिरत असतो. मला तुला विचारायला आवडेल की अभिनेत्री म्हणून तू रपाटामध्ये काम केलेस आणि एक 10वीच्या विद्यार्थ्यांनी तूही या चित्रपटामध्ये साकारले असशील, तर तुझा एक्सपिरियन्स काय होता? एक मुलगी म्हणून तू काय सांगशील, तुझा अनुभव काय होता? मग नमस्कार, मी प्राची आणि मी या चित्रपटात मंगल नावाचं कॅरेक्टर केलं आहे. तर सगळ्यात आधी मला 5वीपासून म्हणजे मी लहान असल्यापासूनच मला अभिनयाची खूप आवड आहे आणि या कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर मी 11th आरला याची ऑडिशन दिली. त्यावेळेस मला एवढा काही एक्सपिरियन्स नव्हता या फील्डमध्ये. तर सरांनी, प्रेमसागर सरांनी, सुहास सरांनी, यशदादांनी खूप मदत केली मला याच्यासाठी. आणि मंगल नावाचं कॅरेक्टर जे आहे ते माझ्या झोनपेक्षा थोडंसं वेगळं कॅरेक्टर होतं की मी 10वीपर्यंत असताना मी शांत असायचे किंवा अभ्यास करायचे. माझा कधी कधी अभ्यास पाठीमागं राहायचा, पण त्याच्या पाठीमागं अशा गोष्टी असायच्या की मी नाटकाच्या प्रॅक्टिसला किंवा म्युझिकच्या प्रॅक्टिसला बाहेर आहे म्हणून माझा अभ्यास राहायचा. पण मंगल नावाचं जे कॅरेक्टर आहे ते एकदमच बॅक बेंचर असल्यासारखं. प्रेम नावाची गोष्ट आहे तिच्या आयुष्यात, पण ते प्रेम आहे की अट्रॅक्शन आहे ते तिला समजत नाही. मग तिचं पुढं काही जे काय होतं, तिचा प्रवास जो आहे तो पिक्चरमध्ये दाखवला आहे आणि मला थोडंसं टिपिकल असं कॅरेक्टर करायला थोडंसं टफ गेलं, पण सगळ्या टीमनं मला खूप मदत केली आणि खूप छान असं कॅरेक्टर आहे. मला खूप मजा आली हे करताना. एखादा फनी किस्सा सांगशील का जो हा चित्रपट करत असताना तुला अनुभवायला मिळाला? तुला असं वाटलं की काहीतरी डिफरंट करते मी आता, आणि या चित्रपटामध्ये अभिनय करताना काय एक्सपिरियन्स तुला नेमका तो आमच्या दर्शकांसमोर शेअर करशील का? आता यामध्ये सम्या आणि मंगलची लव्ह स्टोरी दाखवली आहे. तर मुळात मी कधीही 10वीपर्यंत या झोनमधली मुलगी नाहीच राहिले की कुठलं तरी मुलगा आवडला मला किंवा कुणावर तरी क्रश झालं वगैरे असं. तर हे थोडंसं वेगळं होतं आणि मला मोस्ट ऑफ द टाईम ना ते प्रेमाचे सीन करताना हसायला येणं किंवा असं थोडंफार व्हायचं माझ्याकडनं. पण सपोर्टला भरपूर जण होते, यशदादा, प्रेम सर, सुहास सर, त्यामुळं मजा आली हे करताना. आणि असा एकही दिवस नाही की आम्ही हसत खेळत काम केलेलं नाही आहे, सगळं असं कुटुंबासारखं होतं, त्यामुळे खूप मजा आली. ओके. सो मी तुला विचारेन की तुझी चित्रपटामध्ये नेमकी भूमिका काय आहे आणि जे काही पात्र तू यामध्ये साकारलं असतील एक 10वीचा विद्यार्थी, नेमकी तुझी भूमिका काय राहिली आहे? नमस्कार, मी संकेत. मी या फिल्ममध्ये हनम्याचं कॅरेक्टर प्ले केलं आहे. माझी ऑडिशन जेव्हा मी दिलो त्यावेळी मी सुक्या ह्या कॅरेक्टरसाठी सिलेक्ट झालेलो, पण हनम्या हे कॅरेक्टर काही कारणास्तव तिथं नसल्यामुळं मला हनम्या हे कॅरेक्टर मिळालं आणि खरंच मला खूप असं छान वाटते की मला हनम्या मिळालं. आणि हनम्या एक असा मुलगा आहे, उन्हाळ पण आहे आणि शाळेत तर त्याचं लक्ष नसतंच, एकतर्फी प्रेम असते, मित्रांच्या संगत इकडं जा तिकडं जा, असं बऱ्याच खोड्या त्यानं केलेल्या आहेत आणि हे कॅरेक्टर प्ले करताना मला खूप मजा आली. ओके. आणखी काही मजेदार सीन यामध्ये हा चित्रपट करताना तुझा अनुभव काही शेअर करशील आमच्याशी? मजेदार सीन म्हणजे प्रत्येक दिवस हा मजेतच गेला कारण आमचं सगळं असं उन्हाळपणा म्हणा, खोड्या म्हणा, हेच सगळं चालू असायचं.
पण मला विचारायचं की पहिल्यापासूनच तू खोडकर होतास का या चित्रपटामध्ये तू खोड्या काढलेस? पहिल्यापासूनच मी खोडकर आहे. माझ्यासाठी काय नवीन झालं नाही. इव्हन हन्म्याचं कॅरेक्टर हे माझंच आहे असं मी समजून केलं, कारण की ते मला साजेसच होतं. ओके, मग तुझ्या कुटुंबियांचं काय मत होतं मग हा चित्रपट केल्यानंतर? त्यांना पण खूप मस्त वाटायचं, कारण मी भरपूर ठिकाणी ऑडिशन दिलेत, नाटक केलेत, आणि त्यांना खरंच वाटायचं की एक माझा मुलगा एखाद्या मोठ्या पडद्यावर दिसावं आणि त्यानेही काहीतरी करून दाखवावं असं त्यांना वाटायचं. जेव्हा हा पिक्चर 2 जानेवारीला पडद्यावर येईल, खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मला बघण्यासाठी उत्सुकता आहे माझी. सम्या रंगवताना काय अनुभव तू सांगशील, काय वेगळं पण तुला वाटलं? सम्या रंगवताना असं आहे की सम्या हे पूर्णपणे वेगळंच कॅरेक्टर होतं माझ्यासाठी, कारण का सम्या हा शिस्तप्रिय नव्हता. पहिली गोष्ट, मी शाळेमध्ये मस्ती करायचो पण इतका पण नव्हतो. पण यामध्ये मला खूप अशा गोष्टी झाल्या की बाबा शिक्षकांचा जरा कमीच आदर होता माझ्याकडे त्यामध्ये म्हणजे ॲज अ सम्या म्हणून उतरताना. तर दुसरी गोष्ट, प्रेम ही गोष्ट मला त्यामध्ये आणायची होती. सम्याचं एक लफडं टेंडर होतं रपाट्यामध्ये, मग त्या टेंडरसोबतची जी वातावरण निर्मिती होती ती मला करावी लागली यामध्ये. त्याचसोबत मित्र परिवार, जे की मला माझ्या जीवनामध्ये पण चांगलाच मिळाला, पण रपाट्यामध्ये पण मला 4 चांगली मित्र मिळालीत. त्यामुळं मला असं वाटतं की बऱ्यापैकी सम्याचं कॅरेक्टर मी निभावलं आहे. सर, रपाटा ही कथा 10वीच्या विद्यार्थ्यांच्यावर आधारित आहे. नेमकी ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि ही कास्ट जी तुम्ही निवडली आहे, अभिनेता असू दे किंवा अभिनेत्री असू दे, यांना निवडण्यामागं नेमकं रिझन काय होतं आणि एकंदरीत अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. मी हे पिक्चर करण्यामागचं कारण म्हणजे माझं नाव पहिला सांगतो, मी सुहास सूर्यवंशी, मी निर्माता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तात्यासाहेब मुसळे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स विभाग प्रमुख म्हणून काम बघतो. गेले 20 वर्ष झाले मी ह्या मुलांच्यामध्ये वावरतो आहे. जवळजवळ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 20 वर्षामध्ये वेगवेगळे विद्यार्थी माझ्यासमोर आले आणि त्या विद्यार्थ्यांमधलं कॅरेक्टर्स सगळे बघत होतो मी. पण मला माहीत नव्हतं की बाबा मी पुढं जाऊन हे बाबा मांडणार आहे किंवा कोणाला तरी करायला देणार आहे अशा पद्धतीनं. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमचे डायरेक्टर जे आहेत प्रेमसागर सूर्यवंशी, त्यांनी तयार केलेली एक स्क्रिप्ट माझ्याकडे घेऊन आले. मी स्वतः लिहिलेलं आहे सर, एकदा वाचून बघा आणि वाचून बघितल्यानंतर मला सांगा की तुम्हाला कसं वाटतं. मग त्यावेळेला मला ती स्टोरी वाचत असताना प्रत्येक 20 वर्षामधला जो अनुभव होता माझा, तो अनुभव ह्यात येत गेला. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर आणि कॅरेक्टर्स, बाबा हे ह्या मुलग्याचं होतं, हे ह्या मुलग्याचं होतं, असं मी सगळं विचार केलं आणि त्याच्यामध्ये खरोखरच त्या पद्धतीनं त्यांनी मांडलेलं होतं. मला वाटतं आहे प्रेमसागर सूर्यवंशांनी जवळजवळ 7 ते 8 वर्षे ह्या स्टोरीसाठी म्हणजे लिखाण केलेलं आहे आणि व्यवस्थितपणे त्यांनी मुद्देसूद त्याच्यामध्ये मांडलेलं होतं. खरोखरच खूपच छान वाटलं की वाचल्यानंतर की लगेचच मी त्यांना होकार दिला की बाबा फिल्म आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही कॅरेक्टर्स निवडा. मग त्यांनी ॲड दिली, कॅरेक्टर्स निवडले आणि कॅरेक्टर निवडत असताना तात्यासाहेब मुसळे विद्यालयामध्येच आम्ही ऑडिशन घेतलं सगळ्यांचं. आणि त्या ऑडिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, कोल्हापूर जिल्ह्यातून तर आलेच, पण बाहेर पुणा, मुंबई याकडून देखील कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आलेले होते. येवणा नाशिकमधून पण आलेले होते. एवढे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आले. ऑडिशन घेतले, ऑडिशनमध्ये काही विद्यार्थी फायनल केले आणि आम्ही हा ॲक्टर्स फायनल केले आणि फिल्म पुढं चालू केली. एक शुभारंभ होता. 3 वर्ष झाले की 3 वर्षानंतर हा पिक्चर आता बाहेर येतो आहे. सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे की 2 जानेवारी 2026 रोजी हा पिक्चर सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार हा पिक्चर तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच पाहणे आणि आम्हाला आमच्यासारखे हे कोल्हापूर जिल्ह्यातील निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, कलाकार असतील, ह्या सर्वांना घेऊन पुढं जाण्यासाठी हा पिक्चर अतिशय सुंदर आहे. सगळ्यांनी तिथं चित्रपटगृहात जाऊनच पाहावा ही सर्वांना नम्र विनंती. प्रेमसागर सूर्यवंशी सर, तुम्ही या चित्रपटाचे दिग्दर्शक आहात. मला विचारायचं आहे की 8 ते 10 वर्ष असं काय घडत गेलं की तुम्हाला असं वाटलं की हा चित्रपट मला करायचा आहे, ही जी लेखणी आहे ती मला वास्तवात उतरायची आहे आणि हे मला वास्तवाचं रूप देऊन हा चित्रपट कधी तर प्रदर्शित होणार, एवढा आत्मविश्वास कशा पद्धतीनं जागरूक झाला आणि आता तो चित्रपट प्रदर्शित होतो, तर एकंदरीत अनुभवाबद्दल काय सांगाल? नमस्कार, माझं नाव प्रेमसागर सूर्यवंशी. मॅडमने विचारलं ते खरंच फार अवघड होतं की हा मला प्रसंग माझ्यासमोर घडलेला आहे की 10वीच्या वयामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी चुकली तर तिच्या आयुष्याचं पुढं जाऊन काय होतं हे माझ्या डोळ्याने मी बघितलेलं आहे.
कारण माझ्यासमोर ज्यावेळी हायस्कूलचे मुलं मुली म्हणजे हे प्रेम हे आम्ही बघत आलेलो. म्हणजे मी पण 10वीत असताना या गोष्टी समोरासमोर काही लोकांच्या घडलेल्या, माझे मित्र असतील, मैत्रिणी असतील आणि पुढं जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठा परिणाम झाला आहे. तर या लोकांना समजवण्यासाठी म्हटलं काय करावं लागेल, तर शब्दात सांगावं म्हटलं तर ते ऐकण्यासारखे नव्हते. म्हणून मला एक कन्सेप्ट मॅडम सुचला की आपण व्हिज्युअलायझेशन केलं, जर हा चित्रपट म्हणून जर याचं लिखाण केलं, हे जर आपण थिएटरमध्ये घेऊन आलो आणि त्याचं नुकसान काय होतं आणि जर आपण चांगलं वागलो तर त्याचा फायदा काय होतो, हे जर आपण लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न लिखाणाद्वारे केला. लिखाण केल्यानंतर मला असं वाटलं की प्रोड्युसर शोधून याचं म्हणजे मुळात माझा असा उद्देश होता की लिहून आपण बाबा एक शॉर्ट फिल्म किंवा हे सरांना भेटल्यानंतर माझी कम्प्लिटली फुल फिल्मच तयार झालेली. सरांनी मला प्रोत्साहन दिलं. लगच्या लगेच सरांनी मला साधारण 4 दिवसामध्ये कॉल केला की आपल्याला हा चित्रपट बनवायचा आहे आणि लगेच आम्ही चित्रपटाची सुरुवात केली. मला विचारायचं आहे की सर, रप्पाटा हे जे फिल्मचं नाव आहे खूप युनिक आहे. रप्पाटा म्हणजे आम्ही म्हटलं की एखादी आई जेव्हा मुलगा चुकतो तेव्हा त्याला धप्पाटा मारता असं मी ऐकलं होतं, पण रप्पाटा काहीतरी युनिक आहे. या शब्दाबद्दल तुम्ही नेमकं काय सांगा? हां, खरंच कसं होतं की ॲक्च्युली आमची मीटिंग भरली. मीटिंगमध्ये सगळ्यांना हा प्रश्न पडला की चित्रपटाचं नाव बदलायचं आहे. कारण असंच टेंटेटिव्ह बाबा हे नाव असावं म्हणून आम्ही ठेवलेलं. नंतर आमची मीटिंग भरली. मग सगळ्यांना एकंदरीत स्टोरी माहीत होती. स्टोरीशी निगडीत म्हटल्यानंतर प्रत्येकजण विचार करायला लागलो. आमची मीटिंग जवळजवळ साधारण 1 महिना आम्ही चित्रपटाचं नाव काय असावं याच्यामध्ये घालवला. आणि अचानक आमचे सहनिर्माते आहेत विजय जाधव सर, त्यांच्या मिसेस त्यांना रात्री झोपेत आठवलं की बाबा हा फिल्म मी ही स्टोरी वाचले, मला यातून कळालं की बाबा खरंच काहीतरी आहे आणि नाव काय असायला पाहिजे. मग आम्ही अनेक नावं काढली, उडाणपणा असू दे, उडाण टप्पू असू दे. पण अचानक सरप्राईज आम्हाला त्या रात्री त्यांचा फोन आला की नाव फायनल झालेलं आहे आणि त्यांनी नाव डिक्लेअर केले की रप्पाटा. मग सगळेच ॲग्री झाले की ठीक आहे रप्पाटा. आणि खरंच रप्पाटा इतका मॅच झालेला आहे या चित्रपटाला की चित्रपट बघितल्यानंतर कळेलच तुम्हाला की रप्पाटा नेमका कशाचा आहे. आणि मॅडम म्हणतात की रप्पाटा हा आईनं मारलेलाच रप्पाटा, शिक्षकाने मारलेलाच रप्पाटा, असा हा रप्पाटा नाही आहे. रप्पाटा तुम्हाला कोणत्या प्रसंगातून बसू शकतो, तो ॲक्च्युली फिजिकलीच बसेल असं नाही आहे. तुम्ही रप्पाटा म्हणून कोणताही प्रसंग घेऊ शकता की आयुष्यात एखादा घात झाला तर तो तुमच्यासाठी रप्पाटाच असू शकतो. या चित्रपटाचा हा उद्देश आहे. तुझी या चित्रपटामध्ये, पहिला तुझं नाव सांग, तुझ्या चित्रपटामध्ये नेमकी भूमिका काय आहे आणि तुला काय एक्सपिरियन्स झाला या चित्रपटात? नमस्कार, माझं नाव यशवंत जाधव. मी यामध्ये हेम्याचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि या चित्रपटामध्ये मी सहाय्यक दिग्दर्शकाचं पण काम केलेलं आहे. तर हेम्या कॅरेक्टर करताना माझा स्वभाव एकतरी लहानपणापासून मी शिक्षकांना खूप घाबरायचो आणि अभ्यासात इतका मी हुशार पण नव्हतोच. आणि ह्याच्या विरुद्ध मला असं कॅरेक्टर मिळालं. हेम्याचं कॅरेक्टर असं आहे की तो खूप रगील आहे, तो शिक्षकांना न घाबरणारा. परत सगळ्यात महत्त्वाचं, सम्याला हे मंगल पटवून देण्यासाठी त्यानं म्हणजे असतं म्हणजे त्यानं प्रयत्न केलं आहे, असा त्याचा कॅरेक्टर आहे ते. आणि ते करताना मला खूप मजा आली. बरं, ह्याचा काय एक्सपिरियन्स होता का ह्याच्या आधी तुला? एक्सपिरियन्स तर छान होताच. कसं आहे मॅडम, आता हे जे आहेत हे कलाकार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. Okay. आणि कोल्हापूर जिल्हा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कलेचं खरं हक्क जो आहे तो कोल्हापूरमध्येच आहे. आणि या मुलांनी प्रत्येकाने यातील एक कॅरेक्टर जगलेलं आहे म्हणजे चित्रपटामधील, फक्त ऑपोजिट साईडला असेल. जसं प्राची म्हणते की मी हे कधी अनुभवलं नाही, पण तिनं ते बघितलेलं आहे की तिच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अनुभव थोडाफार मित्रांच्या यानं आलेला आहे किंवा स्वतःमध्ये आलेला आहे, असं झालं. त्यामुळे ते कॅरेक्टर जगणं सोपं हो, जातंय. अनुभव आल्याशिवाय ते कॅरेक्टर जगता येत नाही. हो. आणि महत्त्वाचं म्हणजे मॅडम, चित्रपट निर्मिती करत असताना आम्हाला महत्त्वाची जी साथ मिळाली, अजित कुमार कोष्टी, जी टॉकीज फेम, म्हणजे त्यांनी भरपूर सहकार्य केलं. आणि दुसरे वैभव गावडे म्हणून आहेत आपले, भरपूर मोठे रील स्टार आहेत. तर त्यांची आम्हाला भरपूर साथ मिळाली. आणि हा चित्रपट निर्मित करत असताना त्यांनी वेळोवेळी म्हणजे त्यांचं शेड्यूल इतकं बिझी असताना पण इथे आम्हाला चित्रपट निर्मितीसाठी भरपूर सहकार्य केले. त्यांनी आज काही कारणास्तव इथे आलेले नाही आहेत, तर त्यांचे मोलाचं सहकार्य आहे हे मी आवर्जून सांगेन सगळ्यांना की त्यांचं भरपूर मोलाचं सहकार्य आहे या चित्रपटासाठी. काय सांगाल, तुमचा या चित्रपटामध्ये नेमकी तुमची काय भूमिका आहे आणि एकंदरीत कसा अनुभव होता ह्या चित्रपटामध्ये? नमस्कार, मी शीतल भोसले. रप्पाटा या मूवीमध्ये मी काय झालं, 3 वर्षाचा गॅप पडलाय, पोरग्याचं नावच विसरून गेले.
बरीच मुलं माझ्या पोटाला आली तोपर्यंत 3 वर्षामध्ये. हन्म्याच्या आईचा रोल प्ले करते. ॲक्च्युअल सुहास सूर्यवंशी सरांनी या मूवीबद्दल सुरुवातीला सांगितलं की मॅडम आपण मूवी करायचं आहे आणि तुम्हाला ही भूमिका करायची आहे म्हणून. तर सर माझी भूमिका काय असणार आहे, इथून माझी सुरुवात होती. सर म्हटले शेतकऱ्याच्या बायकोची भूमिका. माझं असं होतं, सर शेतकऱ्याची बायको का, जरा दुसरी काहीतरी आहे का भूमिका. आपले प्रेम सर म्हटले की मॅम तुम्ही खूप छान कराल. माहीत नाही मी किती छान केलेली आहे, पण एक सांगेन आपले DOP सर आहेत रोहित सर, त्यांच्या मदतीने या मूवीमध्ये परिस्थितीचा रप्पाटा कसा बसतो आणि ती जी शेतकऱ्याची भूमिका, त्या शेतकरणीची भूमिका आणि त्यातून परिस्थितीचा जो रप्पाटा बसलेला आहे ते सादरीकरण मी याच्यामध्ये केलेलं आहे. नक्कीच माझे सीन पाहताना ऑडियन्स रडतील. माहीत नाही माझा मुलगा किती खोडसाळपणा करतो शाळेमध्ये जाऊन, त्या भूमिका मी अजून पाहिल्या नाहीत, कारण सीन सुरू होते तेव्हा मी नव्हते तिथं. माझे सीन सुरू असताना मात्र नक्कीच सगळ्यांना रडण्यासारखं काहीतरी दिसेल. आणि ज्या आईवडिलांना मुलांना शिक्षण देताना त्रास होतो त्या आईवडिलांच्या मनापर्यंत मी नक्कीच पोहोचेन. ओके, मी प्रेमसागर सूर्यवंशी सरांच्याकडे परत वळते. सर मला विचारायचं की हा चित्रपट करताना काय वेगळे अनुभव तुम्हाला आले? मॅडम अनुभव तर सांगेल तेवढे कमी आहेत आता, कारण आम्हाला मोठं आव्हान हे होतं की दिवाळीच्या सुट्ट्यांच्यामध्ये हा चित्रपट निर्मिती करायचा होता आणि पारगावचं आम्ही एक हायस्कूल निवडलेलं मॅडम. आम्हाला मॉब, कारण चित्रपट हा शैक्षणिक असल्यामुळं मॉब पाहिजे होता, विद्यार्थी पाहिजे होते, विद्यार्थिनी पाहिजे होत्या. पण सुट्टीचा दिवस असल्यामुळं आम्हाला ते अवेलेबल करणं इतकं अशक्य झालेलं की त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 2 दिवस कसरत करत होतो. कधी 4 मुले यायचे, कधी 8 यायचे. तर इतकं मोठं आव्हान होतं की ते आम्हाला एवढं कन्व्हिन्स करावं लागलं पालकांना वगैरे. आणि हा चित्रपट शैक्षणिक असल्यामुळं शाळेच्या ह्याच्यावरती असल्यामुळं थोडं त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर ऐकलं. पण मोठं आव्हान म्हटलं तर आम्हाला ते होतं की मुलं मॉब त्या वर्गामध्ये बसवणं. एक साधारण 40-45 लोकांना घेऊन आम्ही त्यावेळी शूट हे करत होतो. आणखी एक क्वेश्चन विचारेन मी. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. दर्शकांना काय आव्हान कराल आणि ते चित्रपट गृहापर्यंत यावेत यासाठी काय सांगाल? मी नक्कीच असं आव्हान करेन की चित्रपट हा मर्यादित लोकांसाठी नाहीच आहे, कारण की 10वी हे आयुष्यातील एक असं टर्निंग पॉईंटचं झोन आहे की आपण 10वीमध्ये जे काय वागणार असो किंवा जी काही प्रगती करणार असो तिथूनच आपलं भवितव्य आपल्याला दिसायला चालू होतं. पालकांना पण म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात म्हटलात तसं 10वीत मुलगा काय प्रगती करतो त्याच्यानुसार आपल्याला ठरवता येतं की याला कोणत्या साईडला ॲडमिशन घ्यायला पाहिजे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. तर 10वीमध्ये जर आपण चुकलो, 10वीमध्ये जर आपला बेस चुकला, 10वीमध्ये आपण नको त्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यायला लागलो. उदाहरणार्थ प्राचीनं सांगितलं की या वयामध्ये प्रेम करणं किती घातक असू शकतं की त्याचा परिणाम आपल्याला इतका बेकार दाखवलेला आपण चित्रपटामध्ये की प्रेम करून झाल्यानंतर जो पश्चाताप झाला आहे, तर वेळ आणि वय हे कोणासाठी थांबत नसतं की वेळ गेल्यानंतर, वय गेल्यानंतर ते जर आठवत असेल आपल्याला भूतकाळ. आता वास्तविक परिस्थिती पाहता सगळीकडे हेच चालू आहे की लव्ह मॅरेज आणि हायस्कूलमध्ये प्रेम, कॉलेजचं प्रेम आता लुप्त झालेलं आहे. कारण 10वीपासूनच मुली प्रेमात पडतात किंवा मुलं. आपण एकंदरीत असं दाखवतो की पालकांना दाखवतो आहे, शिक्षकांना दाखवतो आहे, विद्यार्थ्यांना दाखवतो आहे. म्हणजे कोणत्याच कॅटेगरीतल्या ऑडियन्सनी बघू नये असा चित्रपट नाही. सर्व म्हणजे 16 वर्षापासून ते पूर्ण पालकांच्यापर्यंत हा चित्रपट बघावा अशी निर्मिती आम्ही केलेली आहे की त्याच्यातून आपल्याला परिवर्तन नक्की घडवेल. की हा चित्रपट बघल्यानंतर खात्री आहे की चित्रपट बघितल्यानंतर मुलांच्यामध्ये नक्की परिवर्तन घडेल आणि पालकांना पण लक्षात येईल की मुलांच्याकडे आपण काय अपेक्षा केल्या पाहिजेत आणि मुलांच्याकडे कशा प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे. सर निर्माता म्हणून तुम्ही या फिल्ममध्ये तुमची भूमिका बजावली आहे, तर तुमची एक ड्युटी आणि हा चित्रपट, तुम्ही बरीच आव्हानं या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्हाला सोसावी लागलेत. नेमकं काय दर्शकांना जरा सांगा. ही चित्रपट करताना सुरुवातच अशी होती की पहिल्यांदा फार मोठा प्रश्न आमच्यासमोर होता, तो आर्थिक. इथून सुरुवात होती आमची. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हळूहळू करत थोडंसं मग त्याच्यासाठी आपण काय केलं की सहनिर्माते शोधले. सहनिर्माते आपल्याला विजय जाधव म्हणून लाभले त्याच्यामध्ये, परत संदीप जाधव
आणि माझाच मावस भाऊ आहे जितेंद्र देवकर. हे तिघंजण मला भेटले आणि तिन्ही भेटल्यानंतर मग मला थोडंसं ग्रीप आली, मनाला समाधान वाटलं की बाबा आता आपण काही करू शकतो आहे. मग त्यानंतर आम्ही व्यवस्थितपणे पिक्चरला सुरुवात केली. 30 ऑक्टोंबर 2022 मध्ये आम्ही ही पिक्चरची सुरुवात त्यावेळेला केलेली होती. मग थोडं कालांतराने हळूहळू जसं आर्थिकता उपलब्ध होईल तसं आम्ही काय केलं की पिक्चरची निर्मिती करत हा आता शेवटच्या टप्प्यात आपला पिक्चर पोचलेला आहे. या फिल्ममध्ये लीडचे जे ॲक्टर्स आहेत ते बघितलं तर अजित कुमार कोष्टे आहेत यामध्ये, परत शीतल भोसले मॅडम आहेत, परत रहमतपूरकर माने हे त्याच्यामध्ये आहेत, मारुती माळी सर, मोहम्मद रफिक मांगुरे सर आहेत. अगदी ते पण एक शिक्षकच आहेत, पण त्यांना खूप शिक्षणाची आवड त्याच्यामध्ये आहे, म्हणजे ॲक्टिंगची आवड आहे. आणि त्या ॲक्टिंगच्या आवडमुळं ते यामध्ये आम्हाला म्हटले की मी तुम्हाला पाहिजे ते साथ त्यांना देणार. परत रील स्टार जे आहेत ते रील स्टार वैभव गावडे आहेत, विवेक केसरकर आहे. तुम्हाला विवेक केसरकर पण माहिती असेल की जो इव्हेंट मॅनेजमेंट करतो, अगदी खूप छान पद्धतीने तो इव्हेंट्स मॅनेजमेंट करतो. ह्या सगळ्या कलाकारांना घेऊन आज आम्ही हा पिक्चर चांगल्या पद्धतीनं दर्शकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. सर, मला जाणून घ्यायला आवडेल की या रपाटा चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग कुठं झालेलं आहे? प्रथमतः मी स्वामी विवेकानंद संस्थेचे आभार मानतो, कारण त्यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या मदतीने आम्हाला पाराशर हायस्कूल पारगाव इथं शूट करण्याचा चान्स मिळाला. आणि शाळेमधले जे काही आहे इनडोअर आउटडोअर ते आम्ही पाराशर हायस्कूल पारगावमध्ये शूट केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही इंचलकरंजी, रुई, कोल्हापूर, शिरोडा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे शूट कंप्लीट केलेलं आहे. गाण्याच्या शूटसाठी आम्ही थोडं लोकेशन अदर साईड निवडले, जे समुद्रकिनारा वगैरे असेल तर अशा प्रकारचे आमचे लोकेशन होते शूटसाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की चित्रपटामध्ये जे हानम्याचं कॅरेक्टर केलेलं आहे संकेत माळीने, आणि त्यांच्या आईचं जे कॅरेक्टर केलेलं आहे की आमच्या भोसले मॅडम जे आहेत आता उपस्थित आहेत, आणि वडिलांचं कॅरेक्टर जे आहे ते आमचे सहनिर्मातेचे आहेत विजय जाधव सर. तर शेतकरी काय कष्टातून आपल्या मुलाला शिकवतो. सध्यास्थिती पाहता शिक्षणाची पद्धत इतकी महाग झाली आहे की डोनेशन्स म्हणा किंवा शिकवत असताना शेतकऱ्याला काय काय गोष्टींना सामोरे जावं लागते. तर शिक्षण पद्धतीसाठी त्याला किती राबावं लागतं आहे, आणि त्याच्यातून जर मुलाकडून त्याला पाहिजे तो प्रतिसाद मिळत नसेल, म्हणजे शिकून मोठं व्हावं, तर तो शिक्षण म्हणजे शेतीच्या कर्जालाच कंटाळून आत्महत्या करेल असं होऊ शकत नाही. तो शिक्षणासाठी पण काहीतरी कर्ज करतो आहे याचं भान मुलांना यावं, अशासाठी आपण शेतकऱ्याची एक आत्महत्या दाखवली आहे. अतिशय अप्रतिम सीन विजय जाधव सरांनी दिला आहे. मॅडम, अक्षरशः फाशीचा सीन असा होता की म्हणजे ॲक्च्युली जी फाशी घेतली जाते त्या प्रकारचीच फाशी आम्ही या सीनमध्ये दाखवली आहे. तर इतका हाल झाला त्या आर्टिस्टचं, म्हणजे आमच्या सहनिर्मात्याचं, की त्याला पूर्ण लाल झालेलं. म्हणजे इतका सुंदर सीन दिला आहे. तितक्याच ताकदीनं त्यांच्या पत्नी म्हणून आमच्या भोसले मॅडम इतका इमोशनल सीन दिलेला आहे की मी फिल्म ज्यावेळी प्रिव्ह्यू बघितला, आम्ही टेक्निकल प्रिव्ह्यू केला, त्यावेळी अक्षरशः तिथं असणारे आमचे DOP सर, रोहित पाटील सर असतील किंवा बाकी इतर माझे सर्व सहकारी असतील, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की तो सीन इतक्या लेवलला जाऊन इमोशनल अटॅच होतो, हार्टला आपल्या फील होतं. ते एक आमच्या टीममध्ये ज्यांनी खरंच आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि कायम आम्हाला साथ देत आले अशा आमचे DOP असतील, रोहितदादा असतील, रोहित पाटील, तसंच मेकअप मम्मी आम्ही ज्या म्हणतो रुपाली सूर्यवंशी मॅडम असतील, तसंच कॉस्ट्युम डिझायनसाठी आम्हाला म्हणजे रेफरीसाठी ज्यांनी मदत केली गोपी वर्णे सर असतील, गीतकार शुभम दादा, आदित्य कांबळे दादा, प्लस त्या गायक दर्शन ज्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक म्हणतो आपण त्याला, ज्यांनी केलं दर्शन सुतार सर असतील, तसंच गायक जे आहेत निखिल असोळे, राणी मस्के मॅडम आणि परत देवयानी दिदी, तसंच आमचे सागर चंदगडकर, ते एक म्हणजे माझे फेवरेट आहेत सागरदादा. त्यासोबत ह्याने आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं, योग्य वेळी आम्हाला चांगलं सपोर्ट आणि मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे. एक डायलॉग ह्या फिल्मचा फेमस असल्याचं ऐकलं मी, तू म्हणून दाखवशील का तो? सम्या, तुझ्या प्रेमाचा कट्टा आता माझ्या हृदयात रुतलाय. तो काढायचा कधीच प्रयत्न करू नको. तो आयुष्यभर तसाच राहू दे. अगं वेडे, तुझी काळजी घेणार नाही तर कोणाची घेणार? तू ल कमी, जीव जास्त आहेस माझा. खरं सांगायचं म्हटलं तर यामध्ये जे कलाकार आहेत त्यांनी खूप मोलाची साथ यामध्ये दिलेली आहे.
पहिल्यांदा आपले जे इथं बसलेले तर कॅरेक्टर्स आपल्याला समोर दिसतातच, त्यांची नावं पण तुम्हाला कळालेली आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त इथं नसणारे पण कॅरेक्टर्स आपल्याकडं आहेत. त्यामध्ये विवेक केसरकर असेल, वैभव गावडे असेल, मोहम्मद रफिक मांगुरे सर असणार आहेत. परत स्नेहा वांजळे ही लोणावळ्याच्या पुण्याची आहे. परत रिया ढेरंगे ही लोणावळ्याची आहे. केतकी गावडे ही मुंबई अंबरनाथची एक आर्टिस्ट आहे तिथं, ती पण फिल्ममध्ये काम वगैरे करते तिथं. परत अरुण कापसे सर असतील, अनिरुद्ध माने सर आहेत. ही सर्व मंडळी आपल्याला खूप खूप म्हणजे खूप साथ दिली आहे ह्या सर्वांनी. शूट झाला अनिकेत पाटील आणि परत ज्या गावामध्ये शूट झालं पारगावमध्ये, त्या पारगाव गावातील नम्रता बनसवडे आणि अनिकेत पाटील ह्या दोघांनी पण आम्हाला ॲक्टर म्हणून त्यावेळेला साथ चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे. तसंच आपले जे संगीतकार आहेत ते दर्शन सुतार सर, यामध्ये त्यांनी खूप मोलाची साथ आम्हाला दिली. त्यांचं BGM असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल सगळं. परत डबिंग म्हणून काम केलेलं आहे. गाणी कंपोज करणारे किंवा त्याला संगीत देणं असेल, हे सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. परत स्वतः त्यांनी आपल्याला गाणी जे आहेत ते गाणी आपल्याला काय गायक तिचं गाऊन दाखवलेलं असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फार छानपणे पद्धतीने मांडलेल्या आहेत. आम्हाला गायक म्हणून जे लागलेले आहेत ते निखिल असोळे, लव सॉन्गसाठी त्यानं गाणं म्हणलेलं आहे. देव्यानी जोशी म्हणून होते, लव सॉन्गसाठी त्या दोघांनी गाणं म्हणलेलं आहे. ॲटम सॉन्गसाठी आपल्याला राणी मस्के म्हणून त्यांनी गायलेलं आहे. परत सॅड सॉन्ग जे आहे ते खूप छान पद्धतीनं सूर नवा ध्यास नवा यामधील सागर चंदगडकर जे आहेत ते सागर चंदगडकरनी गाणं सॅड सॉन्ग गायलेलं आहे. अशा सर्व टीमचं मला मनापासून या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं. ह्या फिल्ममध्ये जे आम्हाला पहिल्यापासून ज्याने साथ दिली ते माझे खास मित्र लक्ष्मण वांजळे, आम्ही शॉर्टमध्ये गोट्या म्हणतो, लक्ष्मण वांजळे ह्यांनी आमचे प्रोडक्शन मॅनेजरचं काम केलेलं आहे. खूप मदत त्या मित्राची आम्हाला झालेली आहे. त्याशिवाय या DI ज्यांनी केला ते DI करणारे जे होते ते विनोद राजे सर. परत त्याला 5.1 करण्यासाठी म्हणजे थिएटरमध्ये जे डॉल्बी सिस्टीम असते 5.1 ते 5.1 केलेलं आहे चेतन माळी म्हणून. आणि मीडिया ब्रिजचे एक सर आहेत, त्यांचं नाव जमीर तांबोळी. यांनी खूप छान पद्धतीनं आम्हाला मदत केली. रिलिजिंगसाठी आत्ता सध्याला जे आम्हाला सहकार्य करतायत ते योगेश खिलारे सर. त्यांचं आता लेटेस्ट ते डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत स्वतः, आणि त्यांचे फिल्म पण आता केळफा नावाची फिल्म तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. ह्या पद्धतीच्या सर्व लोकांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मदत या ठिकाणी केलेली आहे. PRO म्हणून आम्हाला खरोखरच त्यांच्याबद्दल सांगावं असं वाटतं की PRO म्हणून ज्यांनी काम केलं आहे आता, त्यांनी कुठल्याही इचलकरंजीच्या मातीतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील मातीतील लोक आहेत म्हणून त्यांनी आम्हाला मदत करायचं ठरवलं. आणि कुठल्याही एका रुपयाची अपेक्षा न करता या ठिकाणी प्रतीक साठे आणि सारंग भांबुरे यांनी खूप मदत केली. त्याच्यासोबत असणारे जे निशांत घाडगे सर आहेत ते देखील प्रोड्युसर डायरेक्टर म्हणून काम करतात. सध्याला चित्रपट महामंडळाशी खूप जुनी व्यक्ती म्हणून काम करते. त्यांनी यामध्ये चांगल्या पद्धतीनं मदत आम्हाला केलेली आहे. मॅडम, चित्रपटामध्ये 3 गाणे आहेत. एक लव सॉन्ग आहे, एक ॲटम सॉन्ग आहे जे की 100% धुमाकूळ घालणार महाराष्ट्रामध्ये, आणि तिसरं सॉन्ग आहे ते सॅड सॉन्ग आहे की मी मगाशी जसं म्हटलं की आत्महत्या शेतकरी करतो त्यावेळेस अतिशय अप्रतिम सॅड सॉन्ग आहे मॅडम. सागर चंदगडकर सरांचा आवाज आहे तो, आणि तुम्हाला असं फील होईल की समोर ते जे सीन चालू आहेत आणि ते गाणं पाठीमागं वाजतं की अक्षरशः डोळ्यात पाणी येतं मॅडम. आणि लव सॉन्ग तर त्या वयामध्ये प्रेम काय असतं आणि त्याचे बोल काय असावेत, म्हणजे जे लिरिक्स रायटर आहेत आदित्य कांबळे आणि शुभम पुजारी, अप्रतिम त्यांनी पण लिरिक्स लिहिलेले आहेत. आणि त्याचे कंपोजिंग एवढं अप्रतिम केले मॅडम की तिन्हीच्या तिन्ही गाणी मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतील नक्कीच.
तर आज आपल्याकडे रप्पाटा चित्रपटाची संपूर्ण टीम आली होती आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल बरीच माहिती सांगितली. 2 जानेवारी रोजी रप्पाटा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होतो आहे. तुम्ही आवर्जून हा चित्रपट पाहावा अशी विनंती करते. धन्यवाद.